नमस्कार मंडळी. विनोदाच्या खेळांच्या विविध कसरती करत तुम्हाला दिलखुलास हास्याचा भन्नाट अनुभव द्यायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तुमची मुलगी काय करते या मालिकेची टीम आज देखील आपल्या हास्य जत्रेत धमाल करण्यासाठी सहभागी झालेली आहे. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. मंडळी, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आज गेलाय मैदानावर एक्सरसाइज करायला. बघूया तिथे काय घडतंय. लगा 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 ए कुल्फीला कुल्फीला लगा लगा बोलतोस तू. कुल्फी गप्प बस, मी व्यायाम करतोय, अजिबात आवाज करू नको. हा कुल्फी. अरे हो ना बाबा, शांत बस की जरा, कळते का तुला. बस इथे बस. वाव, बस तू आधी इथे. मस्त आहे गागरण. हा गागरण मस्त आहे. मस्त आहे ना. आता पप्पा गार्डन मध्ये राऊंड मारणार आणि वनी इकडे बसून राहणार. खरं तर वनीने राऊंड मारला पाहिजे, पप्पा इथे बसला पाहिजे. तू बस बस. मला माहितीये तुला काय नाही आवडत आणि काय आवडतं ते. आता इथे शांत बसून राहायचं. हा, पप्पा राऊंड मारणार आणि मग तुला जे आवडतं ते देणार. कळलं? शाबास. पप्पा, मला कॉफी नाही. बस इथे. द्या ना मला कॉफी. तू गुडगुड आहेस ना. बस इथे खाली. कुल्फी अजिबात नाही, रजायचं नाही. आपल्याला टॉन्सिलचा त्रास आहे माहिती आहे ना. मग अजिबात नाही, कुल्फी मिळणार नाही. एक कुल्फी वाद्या, एक गोष्ट लक्षात ठेव. ही माझी पोरगी आहे, दिसते. ती रडेल, राडा करेल, पण तिला कुल्फी द्यायची नाही. तिला टॉन्सिलचा त्रास होतो. हा, तिला कुल्फी खाल्ल्यामुळे त्रास होतो. कळलं? इल्ल. आज जर तुझी कुल्फी खाऊन ती उद्याला आजारी पडली तर तिच्या हॉस्पिटलचा सगळा खर्च तुझ्याकडून घेईन. आणि डॉक्टरने ट्रीटमेंट केल्यानंतर ती कुल्फी खायला सांगतात ना, ती पण तुझ्याकडूनच घेईन, ती पण फुकट. कळतं तुला? ओके अण्णा. हा ओके अण्णा. कुठली जॉगिंग आहे यार. वनी बेटा तू रुसलीस नाही. रुसणार नाही. वनीचा बेटी गुड गर्ल आहे, तू रुसणार नाही. वनी कशी आहे? लई शानी आहे. कारण वनी कधी खोटं बोलत नाही, चुकीचं वागत नाही. आणि खोटं बोलणं म्हणजे पाप असतं. आय लव्ह यू पप्पा. हा, मी राहून येतो. अयो हे लहान बाळ आहे. काय रे बाळा, काय आलं. हा, मला कॉफी घेता का? नाही, मी ऐकलंय तुझ्या बाबाने सांगितलं तुला कुल्फी द्यायची नाही म्हणून. म्हणूनच तुम्ही घ्या आणि गुपचूप मला द्या. नाही नाही, बाबाने काय सांगितलंय. घसा दुखतोय, टॉन्सिलचा त्रास होतोय, कळलं ना. सांगितलंय द्यायची नाही तर नाही द्यायची. अरे काका, मी पटापट खाईन. टॉन्सिल्सला पण कळणार नाही इतकं पटापट खाईन. बाळा तू मटक्या सकट पटापट खाशील, कुणालाच कळणार नाही. पण नको, हे बघ. द्या ना मला कॉफी. अगं नको, सांगितलं बाबाने सांगितलं तुझ्या. बाबाला कसं वाटेल. गप नाही रे जरा. हा काका, हा, ते माझे खरे पप्पा नाहीयेत. मग ते माझे सावत्र पप्पा आहेत. सावत्र पप्पा आहेत. हो, माहित नाही. एकदा मी आणि माझी मम्मी हा. रात्री खऱ्या पप्पांच्या घरी झोपलो होतो. मग सकाळी उठलो तर जादू झाली होती. घर पण बदललं आणि पप्पा पण बदलले. बाळा, याला जादू नाही म्हणत, याला फिल्डिंग लावणं म्हणतात. तुझ्या ह्या पप्पांनी फिल्डिंग लावून व्यवस्थित गेम केलाय. हा, हे पण सावत्र पप्पा आहेत ना, मला खूप त्रास देतात. माझं खूप छळ करतात. मला केक देत नाही, चॉकलेट देत नाही, कॅडबरी देत नाही. मला द्या ना, कॉफी द्या ना. बरं आहे, रडू नको, देतो. हा देतो, रडू नको. चल ये.
कळलं बाबा कळलं. एक कुल्फी दे, एक कुल्फी दे. इसके पापा ने इसको देने को मना किया है. अरबी अन्ना. वाह गौरी, वाह, सही पकडे हो. इसके पापा ने देने को मैंने किए. खरं सांग, हे भारी आहे का आपलं लगा 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 भारी आहे? एक्चुअली बस कळलं कळलं कळलं. दे ना, ए बाबा दे ना, एक कुल्फी दे ना. जाऊ दे, एक कुल्फी दे ना. आपको देगी उसको नहीं देगी. बाई एक काम कर, मला दे, तिला नको देऊ, मला दे. हा, मी खातो कुल्फी, हा? बोला सांग. कुल्फी. हा, थँक्यू. वा, थँक्यू. कुल्फी 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 घे, चल खा 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 बाळा खा खा. हा, बिंदास खा. अरे वा वा, एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. खा खा की, खा खा. अरे मला जबरदस्ती कशाला अरे खा करताय? ना. मला का मारलं? ते कुल्फी नको तर कशा जबरदस्ती येतो तू कुल्फी दिला. काय बोलला? तू तिला जबरदस्ती कुल्फी का देतोय? मी नाही दिली. आधी ती टाक तिकडे, आधी ती टाक तिकडे. अरे बोला शपथ, मी नाही दिली. म्हणजे मी तर किती वेळा सांगितलं कुल्फी खायची. विचारा तिला. कशा त्रास होतो ना. अरे त्रास होतो. तिने मागितली, मी नाही दिली. तुझ्या मागितलं म्हणजे हा, ती बोलली हे माझे पप्पा आहेत ना, सावत्र पप्पा आहेत, असं बोलली ती. तू असं बोललीस म्हणे. नाही नाही पप्पा, मग? मला तर सासरा बोलता पण येत नाही. काय खोटं बोलते यार तुमची पोरगी. तिलाच काय, मला सुद्धा सहस्र बोलता येत नाही. साहेब अरे खबरदार, माझ्या पोळीच्या पजावर दिसत असतात. साहेब तीच बोलली मला, माझं ऐका, तीच मला बोलली. एकदा काय झालं होतं, मी माझी मम्मी खऱ्या पप्पांच्या घरी झोपलो होतो. सकाळी बघितलं पप्पा पण गायब पण घर पण गायब, असं सांगितलं तिने मला. तीच बोलली. मी कशाला बोलू माझ्या मनाने, सांगा बरं का. एवढा मोठा पंच ती मारेल, एवढा सलग पंच ती मारेल. अरे पण तिने मला सांगितलं. मी तर अजिबात बरोबर नाही. दाबला तिकडे, दाबला. एक मिनिट, तुम्हाला खोटं वाटतंय का माझं? खोटं वाटतंय. हे अण्णाला विचारा, इकडे याला विचारा. ए, सांग रे बाबा, मी बोलली का नाही? अन्न नेल्को हा. नेल्तो केलगो हा. केलगो बघा. आय इलल्ला ಈ ಕೊಟ್ಟಿ ಕೊಲ್ಫಿ ಚೋಳಚಿದ ಕಾರಣಂ म्हणजे हा जे बोलतो ते सगळं खरं आहे. नाही खोटं बोलतोय. यानं वाणीच्या कुर्त कारणम हे खरं बोलतोय. काय बोलतो? तो काय बोला? पण तुम्हाला कळलं मारलं कशाला मला? मग कळलं मारलं कशाला? एक शब्द तंत्र करायचं नाही. अरे पण मी आई शब्द एक शब्द. माझ्या नादाला लागू नकोस. तू मला ओळखत नाहीस. मी कोण ओळखत एक शब्द बस नाही, खाली बस. शांत बस, किती खाली. वहिनी बेटा, तू तर सांगितलं आपल्याला त्रास होतो, आपण आईस्क्रीम खायचं नाही. नाही खायचं. कळलं तुला? आता मी ना दुसरा राऊंड मारतो, पण तू इथे बस. इथेच बसणार. अशा खोटारड्या माणसांपासून लांब बसायचं. कळलं तुला? म्हणून मी तुला सांगत असतो. अन्न यानं वाणीच्या कुर्त दानम हा तुला काय झालं बे बोलायला? हा. एक कुफली दे नाले मला. कुल्फी. वाव. मला दे ना. काय? कुफी. माझी कुफली आहे. कुफी. ए. माझी कुफली आहे. मी पैसे देऊन घेतले ही कुफली. माझी कुफली. ए भिकारी आहे. त्या पोरगीची कुल्फी कसा घेतली का? अरे पण तिची कुल्फी कसा घेतली तू? कशाला घेतली तू? का घेतली कुल्फी घेतली? ए त्या पोरीची कुल्फी. कायला माझ्या पोरीची कुल्फी चोरली रे? कोणी? तू. मी? अरे मी नाही चोरली. ए बा मी नाही घेतली, तिने घेतली. मी घेतली. बाप का जोरात मारली यार. अगे डम्मा, तू चोरली? नाही काका,
घसा दुखतो. मला टॉन्सिल. अरे काय खोटं बोलते अरे पोरगी, काय खोटं बोलते पोरगी. यांनी मला जबरदस्ती दिलं, मी खातच नाही कुल्फी. यांनी सांगितलं, माझ्या पप्पांनी सांगितलं तिच्याकडून घे. एक मिनिट कोण पप्पा? मी तिचा पप्पा नाहीये. मी हळू मार रे, हळू मार. आता जागेच ना होऊन जाईल. हळू मार जरा. चाटा मारतो चाटंबाज. अरे चाटा तूच मार लागला मला, मी कुठं मारलं यार. मला कुल्फी पाहिजे ना पप्पा. और मन बच्चा ये और मन बच्चा चल 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 चल. ठीक आहे हो साहेब, ही कुठली घ्या हो, ही कुठली घ्या, ही घ्या. ती उष्टी कुल्फी तुझ्या बापाला खाऊ घाल. आहे माझ्याकडे पैसे, एक कुल्फी देन भाऊ. कुल्फी मला कुल्फी. चल. बुकीच घालेन जास्त शायनिंग. लोक राहू दे बुक्की बिक्की राहू दे आता. तुझ्यामुळे सगळे मार खात आहेत. हा तुला काय येऊन जाऊन फक्त मारामारी सुचत नाही. काय मी काय सई काय म्हणशील? वनिता मला तुला सुसरी द्यायची आहे. मस्त परफॉर्मन्स वने. हरीश तू किती एन्जॉय केलास परफॉर्मन्स मित्रा? मी खूप हसलोय. मी एक गोष्ट 100% सांगतो की आज आम्ही जे इथे आलो आहोत हास्य जत्रेसाठी, तर हा एपिसोड संपेपर्यंत आमचं आयुष्य तुम्ही वर्षभराने तरी वाढवलंय. इतके आम्ही हसलोय. आणि पाहायला विसरू नका तुमची मुलगी काय करते. सोमवार ते रविवार रात्री 10 वाजता. तुमचं झालं की जरा सिरियस होऊन आमचंही बघा काम आणि सांगा कसं वाटतं. थँक्यू. हरीश थँक्यू सो मच गाईज. मंडळी, ऑफिसकडून मिळणारी पार्टी म्हणजे आनंद. आणि जर ही पार्टी डिनर विथ कॉकटेल असेल तर आनंदच आनंद. तर मंडळी, हा आनंद साजरा करायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. आणि आपला सहज सुंदर अभिनय आणि गोड आवाजानं रसिकप्रिय झालेली आजची आपली खास पाहुणी आकांक्षा गाडे. अरे अरे यार येडाय काय फालतूगिरी यार. ओमक्या यार काय 7चा टाइम दिला होता, 7:03 झालेत. कुठे यार पार्टी? कुठे पार्टी कुठे? अरे यार तुम्हाला माहिती ना 7 वाजून गेले की माझं माहिती ना ओमक्या तुला तर. आय नो कुठे मग पार्टी कुठे यार? मी माझी चपटी घेऊन आलोय. मी आपलं आपले सीईओ आहेत ना ते. तू 5 मिनिटं थांबू शकत नाहीस त्यांच्यासाठी? 3 मिनिटं ऑलरेडी थांबलोय. 3 मिनिटं? ए आकांक्षा गप्प बस. अरे यार 5-10 मिनिटं थांबतो अख्खा दिवस थांबतो, पण दारू कुठे आहे यार? मग तेच बोलतो मी. कुठे आहे ती? एचआर कुठे आहे? एचआर कुठे आहे ती? आहे मी इथेच आहे. कमॉन यार निखिल, थोडं पेशन्स ठेव ना. 3 पेग डाऊन असल्यासारखा आवाज काय लावतोय? दारू प्यायची असली ना की जरा जास्तच एनर्जी येते. नाही रसिका, तसं नाही. मला फक्त एवढंच विचारायचं होतं की ड्रिंक्सची व्यवस्था कुठे आहे? ड्रिंक्सची व्यवस्था इथे आहे. सर
सर गुड इव्हनिंग Hello, सर sir. गुड कमॉन डोंट बी फॉर्मल तुमच्या सगळ्यांसाठी ऑस्ट्रेलियन MHJ 48 वर्ष जुनी स्कॉच सर म्हणजे याचीच वाट बघत होता ना सगळे नाही सर म्हणजे Come on, sir. हो कमॉन बी सीटेड येस सर येस Sir, मी ऍक्च्युली तुमचीच वाट नाही मला माहिती आहे काय मी आता CEO आहे पण याआधी मी सुद्धा एम्प्लॉई होतोच की नाही काय बोलता सर हो Of course, सर मग ओके मला माहितीये पार्टीत लोक कशासाठी जमतात आम्ही नाही Sir, आम्ही त्यातले नाही आय सेड डोंट बी फॉर्मल प्लीज नाही आय एम द होस्ट आज सगळं मी करणार ओके सर सांगितलं असतात मला मी कम ऑन सिट मिस रसिका कम ऑन सिट सगळे पिणार आहेत दारू येस सर एक दोन मिस आकांक्षा तुम्ही नाही पिणार नाही सर अहो कम ऑन तुम्ही मुद्दाम पिणार नाही आहात का नाही सर मी नाही पित सर म्हणजे आज पित नाही की नेहमीच पित नाही नाही सर मी कधीच पित नाही इकडे या तुमचा काही वेगळा ब्रँड असेल तर सांगा तो मागवूया मला रिस्पेक्ट देताय म्हणून पित नाही का अहो नाही सर मी कधीच दारू पित नाही मी जज करणार नाहीये तुम्हाला जाऊ द्या ना जाऊ द्या ना सर आता वेळ घालवूच नका तुम्ही आणि तिला नाही प्यायची तर का फोर्स करताय राईट आय एम सॉरी तुम्ही बरा सर म्हणजे पटकन येस मिस बरा तुम्ही ऍक्च्युली बरोबर बोलताय मिस्टर माने जो माणूस दारूच पित नाही त्याला फोर्स करण्यात अर्थ नाही मी दुसऱ्यांसाठी पेक भरतो One. सर सगळ्यांसाठी येस सर प्लीज Here we go. To our company, to our success. क्या बात आहे सर हा सर आराम मला आठवलं आपली ही जी कंपनी आहे छोट्या स्टाफची कंपनी Yes. पण तरीही जगातल्या 20 टॉप कंपनींना आपण IT सपोर्ट देतो आणि या सगळ्याचं श्रेय कुणाला जातं तुम्हा सगळ्यांना थँक्यू सर आय एम रेझिंग टोस्ट फॉर ऑल ऑफ यू सर टोस्ट बॉटलनी नाही सर पेगनी केला जातो आय एम सॉरी कम ऑन राऊत सर ड्रिंक्स घेत नाहीत ना त्यामुळे त्यांना माझं हे नाही राऊत येस सर हिअर वी गो फायनली येस सर सर काय झालं सर पहिल्या दिवसाची आठवण झाली कंपनीच्या मिस रसिका रिमेंबर हा सर फक्त तुम्ही आणि मी आपण दोघच होतो ऑफिसमध्ये इथेच आय गेस याच टेबलवरती आपण इंटरव्ह्यूज घेत होतो त्या इंटरव्ह्यू मधून आपण या हिऱ्यांना निवडलं डायमंड्स दिस पीपल आर डायमंड्स आय नो सर आय जस्ट लव्ह यू गाईज आय जस्ट लव्ह आय जस्ट लव्ह यू गाईज वा 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 नाही सर ते वा वा आय मस्ट टेल यू एवढं झालं व्हॉट अ डेडिकेटेड स्टाफ आय एम प्राऊड ऑफ यू थँक्यू सर मला आठवतंय फक्त तुम्ही होतात म्हणून आज कंपनी 1 वर्ष पूर्ण करू शकते हो सर ही दारू तुम्हा सगळ्यांसाठी let's celebrate! Yes, yes, yes. येस Here we go. हा सर बरा आपण या यशात सगळ्यात मोठं श्रेय सगळ्यात मोठा पायगुण ज्याचा आहे ते म्हणजे मिस्टर माने माझा कसला पायगुण आहे पण सर हो कमॉन मिस्टर माने तुम्ही विसरताय का कंपनी जेव्हा सुरू झाली तेव्हा तुम्ही 3 दिवस लेट जॉईन केलं होतं हा आणि मग जेव्हा 3 दिवसांनी तुम्ही आलात तेव्हा आपण कंपनीचा पहिला क्लायंट लॉक केला होता रिमेंबर सर पण ते कसं आहे जस्ट कोइन्सिडेंट प्लीज स्टार्ट आपण भरू आणि मग बोलू सर आपण त्याच्यानंतर गप्पा मारत करू या प्लीज तुम्ही या कमॉन मिस आकांक्षा आकांक्षा मिस आकांक्षा यू ऑल राईट आकांक्षा मिस आकांक्षा यू ऑल राईट व्हॉट हॅपन काय झालं मिस आकांक्षा सर तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्हाला ऑफिसचा पहिला दिवस आठवला हा या मला पण पहिला दिवस आठवला सर काय झालं होतं पहिल्या दिवशी सर तुम्ही इंटरव्ह्यू घेतला होता माझा हा आणि मला फेल केला होता हो सर हसू नका खरंच फेल केलं सॉरी होतं. सॉरी इट्स ओके इट्स ओके मी अख्खा दिवस गेट बाहेर बसून रडत होते सर हो
होतं असं कधी कधी होतं. असं होतं, असं सर नो प्रॉब्लेम. मी इकडे माने नाही नाही माने नाही नाही पण सरांनी मला रडताना बघितलं आणि त्यांनी त्यांच्या गाडीतून मला त्यांच्या घरी नेलं माहितीये. येस. त्यांनी मला माझे प्रॉब्लेम्स विचारले, फॅमिलीशी भेट घडवून दिली आणि मग कमी पगाराची का होईना पण नोकरी दिली सर. येस 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 आय रिमेंबर. तुम्हीच नोकरी दिलीत सर. तुमचे उपकार मी कसे फेडू सर. नाही सर यू आर सो सर म्हणजे सर तुम्ही ग्रेटच आहात सर. आणि ही तर म्हणजे त्याच्यापेक्षा ग्रेट आहे. थँक्यू. रडते कशाला ग इकडे तू? अरे मला भरून येतं. सर ही पीत पण नाही आणि उगाच रडतो. अहो सर रडायला प्यावं लागतं का हो? नाही भावना व्यक्त करायला थोडी प्यायची गरज आहे. तुम्ही रडू शकता पण आय मस्ट से मिस आकांक्षा तुम्ही मेहनत करून दिलेल्या संधीचं सोनं केलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. यू डिझर्व दिस. थँक्यू सर. तुम्हाला माहितीये का मिस्टर माने इथे बस या एका क्लायंटचे 3 प्रोजेक्ट एका वेळेस हँडल करतात त्या. त्यामुळे आय एम प्राऊड ऑफ यू. इनफॅक्ट आय एम प्राऊड ऑफ यू ऑल. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि म्हणूनच आज ही पार्टी आणि तुम्हा सगळ्यांना 48 वर्ष जुनी MHJ ची ऑस्ट्रेलियन दारू देणार आहे. सर सेलिब्रेट सर सेलिब्रेट. झटकन चटकन पटकन पेक बनवा सर. बरोबर. मी पेग भरतोय. सर मतलब सर प्लीज चुकला तर सांगा मला. आम्ही आहात ना सर. भरला. एक आय गेस लार्ज. ओके. जसा मी शब्द दिला होता माझा पहिला पेग माने तुमच्यासाठी. पण तो प्यायचा नाहीये. नाही सी मी आधी सगळ्यांना पेग देणार त्यानंतर आपण सगळ्यांनी मिळून चेअर्स करायचं आणि मग पार्टी सुरू करायची. ओके पटकन लगेच अजिबात काय बोलणार नाही. ए रडलीस तर मारे ना. माने कंट्रोल. करेक्ट आहे. हा जो दुसरा पेग आहे तो महत्वाच्या माणसासाठी. मिस्टर बने तुमच्यासाठी. सर माझ्यासाठी. माझं या माणसावर नितांत प्रेम आहे. अरे सर आय टेल यू जेव्हा हा माणूस या कंपनीत आला होता आय वॉज नॉट शुअर हा माणूस टिकणार आहे का. नाही सर मी एवढं टू बी व्हेरी ऑनेस्ट मला असं वाटायचं हा माणूस 2 दिवस पण नाही टिकणार. संध्याकाळचे 6 वाजले ना मिस्टर राऊत 6 वाजले की याची चुळबुळ सुरू व्हायची. म्हणायचं चाळीत कोणतरी सावंत आहे त्यांच्या घरी पूजा आहे. काय पूजेला जायचं असायचं काहीच माहित नाही पण हा माणूस सतत चुळबुळ करायचा. मला वाटलं जातो आता. ठीक आहे सर जाऊ दे. पण नाही माणसाने करून दाखवलं. तो तुमचा तो प्रोजेक्ट आपला सर विल्सन अँड विल्सनचा कुठे? विल्सन नव्हता. नाही ते मर्चंट नेव्हीच्या प्रोजेक्ट नंतर तुम्ही जे काही काम केलं होतं आपल्या कंपनीची रेप्युटेशन वाढली. मिस्टर बने आय एम प्राऊड ऑफ यू. मी त्या दिवशी ठरवलं हा माणूस मी जोपर्यंत CEO आहे तोपर्यंत या कंपनीत काम करणार. सर मी आहे. यू डिझर्व दिस पेग. येस पुढचा पेग भरायचा आहे मला. थँक्यू सर. आणि हा पुढचा पेग मिस्टर राऊत तुमच्यासाठी. सर आय जस्ट लव्ह हिम. मला आता आठवत नाही पण तो एक प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टवर हा माणूस रात्रभर मी रात्रंदिवस सर काम केलं. रात्रभर जागून काम केलं सर. आय नो सर. बरं त्याच्यावर थांबला नाही. पुढचे 2 नाही पुढचे 2 आठवडे हा माणूस. सर मी त्यांच्या बरोबरच होतो. मी अख्खा सपोर्ट त्या कंपनीला दिला होता. मग मला बोनस मिळाला. मग मी बाईक घेतली ती चोरीला गेली. मी दुसरी बाईक घेतली त्यावर मी मुलगी फिरवतोय. ती आता मला दादा म्हणते. खूप मस्त चाललंय आयुष्य सर. मला जरा म्हणजे तुमचं ब्रेकअप झालं. इट्स रुटीन फॉर मी सर. मला इट्स रुटीन फॉर मी म्हणे. गुड जोक गिव्ह मी हा तुमचा पेग. चला सगळ्यांचे पेग मिळालेले आहेत. लेट्स चीअर्स. माझा पेग. आय एम सॉरी. ओगा चला. ऍक्च्युली सर मी नेहमी म्हणजे ओकेजनलीच पिते पण 48 इयर्स जुनी मला टेस्ट करायचे. नाही मिळणार. सगळे ही दारू डिझर्व करतात. आमच्यातली नाही प्रत्येकाचा वेगळा पेग असणार. प्लीज सर म्हणजे
छोटा चालेल सर. येस 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 येस. बस बस क्या बात आहे. हा रसिका, हा पेग तुमचा. Thanks, ओके यस चला. सर हा. एक मिनिट, आपले एक ग्लास भरूयात सर. वा हाऊ स्वीट, हाऊ स्वीट. थँक्यू Yes, थँक्यू. yes, चला yes, चला चला yes, चला. yes, yes. चेअर्स करूया फायनली. Yes, sir, yes, 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 sir. अँड एक मिनिट एक गोष्ट राहिली. सर. हे बघा काय आहे, तुमच्या सगळ्यांच्या हातात दारू आहे बरोबर. येस. तुम्हाला नशा चढणार आहे बरोबर. पण मी आणि मिस आकांक्षा, आमच्या दोघांकडे दारू नाहीये. आम्हाला कशी नशा होणार. मग काय करायचं सर. आहे सर. काय आहे, तुमच्या सगळ्यांच्या हातात सुरेचा प्याला आहे, तसा मिस आकांक्षाच्या गळ्यात सुद्धा सुराचा प्याला आहे. हो की नाही. मिस आकांक्षा, आय रिक्वेस्ट यू प्लीज गाणं गा. सगळे तेच म्हणतायत. सगळ्यांना तुमचं गाणं ऐकायचं आहे. हो की नाही. म्हणजे प्लीज प्लीज आय इन्सिस्ट प्लीज. सर मी काय म्हणतोय, आपण असं मस्त बसू पीत एकदम. नाही एक मिनिट. नाही हा कलेचा अपमान आहे. हा कले नाही. एक मिनिट, तुमचे ग्लासेस द्या. सर, नो 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 तुमचे ग्लासेस राहू देत ना glass, सर. नाही. मी नाही पिणार सर. नाही. मी पिणार नाही. मी इकडे द्या. नाही मी कुठे बोललो यार. नो. हे बघा, गाणं ऐकायचं तर शांतपणे ऐकायचं, शांत चित्ताने ऐकायचं, दारू पित नाही. बसा प्लीज. हॅव अ सीट. लेट्स एन्जॉय. कम ऑन गाईज, कम ऑन. येस सर. इकडे बसा. कम ऑन. वा. ही पण म्हणाली पिया आम्ही सगळ्यांनी नाहीच पिया. आता माहोल तयार झालेला आहे. वा. येस सर. फायनली कम ऑन. चिअर्स. म्हणजे तंगवलं सर. फायनली नाही, मुद्दामच तंगवलं. काय आपला प्रॉब्लेम आहे ना, आदल्या दिवशी आपण दारू पितो आणि दुसऱ्या दिवशी काय घडलं आपल्याला आठवतच नाही. हो की नाही. आपला प्रॉब्लेम काय, कॉर्पोरेट आधीच बदनाम आहे आणि त्यात आपण ना एकमेकांचं कौतुकच नाही करत. ॲक्नॉलेज करायला हवं की नाही. आता मिस आकांक्षा इतकं सुंदर गाणं गायल्या, आपण ॲक्नॉलेजच नाही केलं. सरी रोजचेच आहे तो. ह्याचं काय कौतुक करायचंय, तोंड बघायचं. इथेच चुकतो आपण. रोजचेच असलो तरी आपण एकमेकांसोबत काम करतो की नाही. कंपनी म्हणून नाही, फॅमिली म्हणून बघा ना याच्याकडे. मग 1 वर्ष काय, आपण 100 वर्ष अशीच सक्सेस पार्टी साजरी करू. आणि तेव्हा मी 48 वर्ष जुनी आहे. 100 वर्ष जुनी दारू आणीन आणि तेव्हा आपण अशीच मजा करू. पण आधी एकमेकांचं कौतुक करा, ॲक्नॉलेज करा. बोर करतोय का. सॉरी. नाही सर, नको एक्नॉलेज करून. प्या. म्युझिक. वा मस्त परफॉर्मन्स. तुमच्या परफॉर्मन्सनं आम्ही सगळेजण न पिता हाय झालो. वा जय बाद. सई 48 शिट्ट्या डिझर्व करतो हा परफॉर्मन्स. इतका आवडला मला. ब्रिलियंट टीमवर्क गाईज, ब्रिलियंट. आकांक्षा, तुझं खूप स्वागत या मंचावरती. स्टेज तुला काही नवं नाहीये. खूप नाटकांमधून मी तुला पाहिलेलं आहे. आवाजही तुझा सुंदर आहे, पण हा एक वेगळा फॉर्मॅट आहे आणि इथे आपण येऊया हे डिसाईड केल्याबद्दल तुझे खूप धन्यवाद. आणि आम्हाला त्यानिमित्ताने वी कुड सी यू आणि आय होप टू सी मोर ऑफ यू. थँक्यू. प्रसाद दा. बने आणि पार्थेशनी फॉरेनर केला होता एका स्किटमध्ये. तेव्हाच मला कळलं होतं की MAJ कंपनी ऑस्ट्रेलियाची आहे. तुमच्यापर्यंत ते आज पोचलं. इतका वेळ तुमच्या सगळ्यांच्या आकांक्षा गाडीला गेल्याबद्दल तुमचं अभिनंदन. आकांक्षा, खूप मनपूर्वक स्वागत तुझं आहे मंचावरती. तुझा आवाज अप्रतिम आहे. म्हणजे
एखाद्याचा ग्लास रात्रभर हातातच राहावा असा तुझा आवाज. वा दादा वा सही आहे. आणि तुम्ही सगळे कमाल आहात. अप्रतिम मेसेज आणि अप्रतिम सादरीकरण. मजा आली. वंडरफुल. आकांक्षा, तुला या सक्सेस पार्टीमध्ये सहभागी होऊन या मंचावर परफॉर्म करून कसं वाटतंय मैत्रिणी? मला खूप भारी वाटतंय कारण अख्खा महाराष्ट्र या कार्यक्रमाचा फॅन आहे. मुळात ह्या मंचाची क्वालिटी किंवा दर्जा ऑलरेडी इतका मोठा आहे की तिकडे येणं म्हणजेच आधी असं धस्स होतं की बापरे. पण इतकी सोन्यासारखी माणसं आहेत या स्टेजवर सगळीजणं. फार छान वाटलं. खूप म्हणजे खूप सुंदर वाटलं. थँक्यू. थँक्यू आकांक्षा, खूप धन्यवाद. मंडळी, आता आपण जाणार आहोत बॅचलर्सच्या रूमवर. बघूया तिथे काय घडतंय. गरम गरम पानी से नहाना चाहिए रबाला. गरम गरम पानी से नहाना चाहिए. ना 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 ना. हॅलो. हा शिला. हा अगं आंघोळीला चाललो होतो. 10 मिनिटात पोचतो मी. नको टेन्शन घेऊ. ऐक ना. हा मी येतो येतो येतो. बाबू आज नाही लेट करणार. येतो मी. तू बस स्टॉपवर पचकन ये. मी आलोच. हा ओके ओके. नाही ऐक ना. ऐक काय झालं आज लयच महत्वाचं बोलायचं. हा प्लीज प्लीज प्लीज. हा ये बाय. येस. वसरे आत कोण गेले? तो हेम्या गेलाय. हेम्या वसरे मला आंघोळीला जायचं ना. शिला वाट बघते ना रे बस स्टॉप जवळ. अरे अरुण मला एकदम घायची लागली रे. लय प्रेशर. अरे माझ्या आंघोळीच्या टायमाला तुझं प्रेशर कसं येतो वासाऱ्या? तू आत गेल्यानंतर मी गेल्यावरती गुदमरून मरायला होतं ना. अरुण दादा, तुम्ही शीला वहिनींना भेटायला जाणारच आता? क्या बात आहे अरुण दादा. तुम्ही आजकाल काय ऐकत नाही. म्हणजे आज शीला वहिनी खुश होणार. कधी होईल वसाऱ्या खुश? हा जो शीला आत गेलाय तो बाहेर आला तर बाहेर ये पटकन. वसाऱ्या बाहेर ये. अरे थांबा ना यार. अरे ये ना वसाऱ्या. हा वसाऱ्या असा येत नाही. जास्तला ती जाईल रे. मी एक काम करतो. मी नाही जातोच. ऐका अरुण, कुठे जाता तुम्ही? नाही अरे शर्ट घालून. अरे हे बघा हेमंत दादा आले. अरे अरुण भाऊ, तुम्ही शिलावली भेटून आले? बसरे हे असं भेटून येतं? माझ्या आधी तू घुसलत ना बसऱ्या. मला जायचं होतं ना. तू का आत घुसलत? नाही ते शर्टामुळे कन्फ्युज झालो मी. तुम्ही टेन्शन न घ्या. मस्त शर्ट आहे तुमचं. वाट बघते. नाही तुम्ही आंघोळ करून जा ना. असं नाही बरं नाही दिसत. तुम्ही आंघोळ करा. शर्ट काढा. आता कोणीच नाही. शर्ट काढा. करा आंघोळ करा. अरे ऐक ना. हा जा ना तुम्ही इकडे जा. बरं ठीक. नीट जा. हा मला जायचं ना. अरे मग कर आता काहीतरी. मला काय कर. चला 1 मिनिट लावतो. लाव. अरुण दादा, हे झालं बसऱ्या. तुमचा मोबाईल असेल जरा बघा. एक मिनिट आलं. जास्तला आंघोळीच्या टायमाला पण यांचा कसा फोन येतो. हॅलो सर. सर मी करीना बोलते बँकेतून. एक मिनिट. हॅलो. ऍक्च्युली ना हापचटी घातली होती ना म्हणून टॉयल गुंडाला. हा बोल ना ग. बोल करीना. सर मी बँकेतून बोलतेय. कुठल्या बँकेतून ग? तुमच्या इथल्या खालच्या बँकेतून. रे आपल्या खाली बँक आहे? बाई म्हणतायत ना. म्हणजे असेल कुठेतरी खाली. बरोबर आहे. म्हणजे अजून कन्फर्म नाही पण कुठे आहे ती बँक? हा सर मला असं म्हणायचं सर, तुम्हाला घरासाठी लोन हवंय का सर?
अरे बासरे आता मला तिला जाऊन भेटायचं आहे, मग लग्न होईल, मग त्याच्यानंतर पुढचं बघू, पण आता लोन नको, आधी मला आंघोलीला जाऊ दे. ओके सर, थँक्यू, बाय. हा ओके, बाय बाय बाय. तिला अटकून गेलं. बने गेलाय. हा बने गेलाय बा. बने वसाया बाहेर मला आंघोलीला जायचं ना रा. हे बघा, तुम्हाला लोन घ्यायचं नसेल तर नका घेऊ, पण मला शांतपणे वसारा बाईच्या आवाजामध्ये मला फोन करतो ना, फसवतो. बने बने बाहेर ये, आज पोकल बांबूचे फटकेच देतो तुला वासाऱ्या. अरे शांत व्हा. शिला वाट बघते रे ती. हा नका बोंबाट्या मारू, होईल सगळं नीट होईल, काय टेन्शन घेता. अरे वासाऱ्यानं तुम्हाला कळतं का रे? काय झालं? अरे एक तर 300 लिटरची ही टाकी आहे. हा मग मला आंघोळी करायची आहे, कधी संपल सांगता येत नाही. 3 दिवस झाले मी आंघोळ केली नाही. अरे नुसताच परफ्यूम मारून जात आहे माहिती आहे. अरे तो परफ्यूम सुद्धा माझ्याकडे असं तोंड करतो माहिती आहे. गुरट वास येतोय तुमच्या. पण जेव्हा केव्हा आंघोळ कराल ना, सुगंधी साबण लावून आंघोळ करा तुम्ही. करेक्ट. हो आणलाय वासाऱ्यानो, आणलाय. पण तुम्ही म्हणा आज जायला द्याल तेव्हा ना, तो कधीची वाट बघतोय. हो का? की कधी एकदा अरुण कदम हात येतोय ना त्याच्या अंगा खांद्यावर मी खेळतोय म्हणून. बरे म्हणजे वासारी लवकर आहे ना, तिच्याच नाही लवकर येत नाही. मी एक काम करतो, मी जातो, अजून नवीन ड्यू आणला तो वापरतो आणि बघू द्या. काय टेन्शन घेत? मी नवीन ड्यू आणला. नवीनच आहे, मला माहिती आहे तो. ऐक ना वासाऱ्या. श्याम्या मला बी दाखव रे. भारी आहे बा. श्याम्या जरा बघू का? काय होत नाही. अरे चाला कशाला दिलास थांबा तुम्ही. काही फालतूगिरी आहे. अरे तू काही करतो? नाही चेक करावं लागतं. बऱ्याचदा ना डुप्लिकेट असतात. भारी आहे बरं का, भारी आहे. मस्त. कुठून घेतला? सी मॉल मधून घेतलाय. पण सी मॉलच्या बाहेर कवरी रांग. अरे कशी तरी रांग संपली. बर आत गेलो तर ड्यूचा रॅक आवरावरती उड्या मारून मारून माझा जीव गेला माहिती. तिकडच मी खाली बसलो तर तेवढ्यात एक बाई तिकडून चालली होती. बर बर. तिच्या ट्रॉलीमध्ये मी ड्यू बघितला. हो का? पचकन ढापला न आणला. क्या बात. लेडीज आहे पण वास काही जाम भारी येत. काय बोलता? मारून दाखवतो जरा. अरे आता वापर मारू द्या. तू कधी बाहेर आलास? मी मगाशी झालोय. मग श्याम कुठे आहे? तो गेलात. कधी? मगाशीच. श्याम वसाऱ्या तू बाहेर म्हणा जाऊ दे रांगोलीला. अरे शिला तिकडं वाट बघते ना रे वसाऱ्या, मना येऊ दे ना. अरुण दादा, हो आतमध्ये काय साबण आहे अरुण दादा? काय सांगतो? आंघोळ केलं जाम फ्रेश वाटलं रे. एकदम सुगंधी साबण आहे. वसाऱ्या तो माझा साबण आहे. तुमचं आहे? दुसऱ्याचा साबण वापरायच्या आधी विचारायचं तरी. नाही मी विचारलं ना, मी साबणाला विचारलं की बाबा तुला वापरू का नको, तो काय बोलला ना, मी घेतला नाही. वावला. सॉरी. तुझ्या बापाने साबणाला विचारलं होतं, मला विचारायचं ना वसाऱ्या. सॉरी ना दादा, मी वापरला आता काय. अरे तिकडे ती वाट बघते वसाऱ्यानो, मला आंघोळ करून जाऊ मरू त्याच्या हातले. अरुणदा, पाठीला साबण चोडून देता का? काय लावलं रे श्याम्या? श्याम्या काय लायल छे तुम्ही? कसाले मत माग्या रे? म्हाताराना जीव कवा खाल्लेवर हुई राहना. अरे तेले शिला वहिनीले भेटाले जावा नाही. अरे मग काय एवढी जल्दी शे का त्याले? ती शिला वहिनी का कोणा हात धरी सन पै जाणार शे का? अरे शिला वहिनीले कधी बी जाऊ दे रे. म्हाताराना जीव प्यारा आहे आणि तू अंगोर कैसन काय फरक पडाय तुना मारे. मग तो बाटोड आंघोळ करीसन त्यांना काय फरक पडणार शे? तो डांबर तोंड्या काय शाहरुख खान होणार शे का? नाही तुला बरोबर आहे बा. कावळा तर बगडा होई तर कसं चालली. त्यासाठी सांगी राहील तुम्ही बावले. अरे त्यांना आटा सटके. अरे खानदेशानो वसाऱ्यानो, आता एक शब्द बोलत ना तर सोनगीर किल्ल्यावर राहीन तोफीच्या तोंडी दे वसाऱ्यानो. अरे मला जाऊ दे, मी आले बघा. एकदम भारी वाटलं बरं का. अरे तो शेंटवाला साबण काय आहे बुवा, एकदम सुंगून बघा ना.
तू पण माझा साबण वापरला. अरे शिलाला भेटण्यासाठी मी येऊ चांगला साबण आणला होता. तो पण तुम्ही वापरला. समजता का तुम्हाला दोघांना रे? काही डोकं आहे का? अरे तो म्हातारा मरून जाईना, काय मजा घेऊन राहिले? सॉरी. तू रिकामा मी त्याहून रिकामा. काय लावलं गंमतबाजी करू नका. पहिले सांगतो मी बोलला, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्हाला आंघोळीला जायचं, जा तुम्ही. जा ना. कमी जाऊन येऊ. नाही मी जात नाही तुम्ही जाच, तुमचं महत्वाचं आहे, काही विषय नाही. मला पण मी जाऊन आलोच बाबा. ऐक ना मला. नाही ऐका ना तुम्ही. मोठा शानपती करतो. मला जायचंय. ऐका ना. जाऊ दे रे. जाऊ दे नाही. पाणी संपलं वासरलो. तुमची मुलगी काय करते या मालिकेची टीम आज आपल्या हास्य जत्रेत आलेली आहे. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूया. मधुराताई, सर्वप्रथम तुझ्याकडे येते. काय सांगशील या मालिकेविषयी आणि तुझ्या भूमिकेविषयी? आपली मुलं काय करतायत? आता आपण घरी आहोत, लॉकडाऊनमध्ये आपण सगळे घरी होतो. यामध्ये सुसंवाद होता का फक्त आपण टेक्नॉलॉजीच्या आहारी गेलो होतो? आपल्या मुलांना आपण कितपत ओळखतो? त्यांच्या मनात खरं काय आहे हे आपण जाणतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरंच कुठेतरी मिळायला हवीत. या दृष्टीने हा एक वेगळा विषय वेगळ्या धाटणीने सोनी मराठीने लोकांसमोर आणला. आणि आज मला खरंच खूप आनंद वाटतोय की या मालिकेचे 50 भाग पूर्ण झालेले आहेत. अभिनंदन. आणि रहस्य आणि थरार असल्यामुळे प्रत्येक भागामध्ये ते राहिलं पाहिजे. ते फक्त आम्हालाच नाही तर प्रेक्षकांना ती उत्कंठा लागून राहिली पाहिजे. ह्यासाठी आमची सगळी टीम, सोनी मराठीची सगळी टीम आम्ही काम करतो आहोत. आणि त्यामुळे यापुढचेही भाग असेच सशक्त पद्धतीने सगळ्यांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्यासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. हरीश, तुझी एक वेगळी भूमिका या मालिकेत, काय सांगशील त्याविषयी? कायदा किती सशक्त आहे आणि तो कशासाठी आहे हे दाखवणारा विजय भोसले हा इन्स्पेक्टर या मालिकेमध्ये आहे. माणूस या लेवलला इन्स्पेक्टर कसा असावा असं एक पात्र आम्ही उभं करण्याचा प्रयत्न करतोय. वा 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 वा. भीम, काय सांगशील या मालिकेविषयी? हा विषय जेव्हा मला सांगितला की सोनी मराठी मधनं फोन आला आणि मनवा नाईक आमच्या निर्मात्या, तर त्यांनी फोन केल्यानंतर मला गोष्ट ऐकवली. तर ते एक फार महत्त्वाचं असं आहे की आज मलाही मुलं आहेत, तर आपल्या मुलांचं समाजातलं भविष्य म्हणजे जर आपण त्यांच्याकडे लक्ष देतोय असं आपल्याला वाटतं, ते आपण देतोय, पण त्याचवेळी समाज त्यांच्यावरती काय काय संस्कार घडवतोय हे फार महत्त्वाचं आहे. आणि तो विषय आहे तो एक वेगळ्या पद्धतीने सादर करण्याचं फ्रीडम मला सोनी मराठीने दिलेलं आहे. त्यामुळे हा शो की चौकटीतला शो असून सुद्धा चौकटी बाहेरचा शो आहे. सो असा शो करायचं जर भाग्य मला मिळतंय तर मी ते का सोडू. कलाकारांची खूप मोठी फौज आहे. म्हणजे याच्यामध्ये जयंत सावरकर सारखे, सतीश पुळेकरांसारखे सिनियर नट पण आहेत, जुई जिची पहिली सिरियल आहेत असेही आहेत. सो एक संपूर्ण वयोगटातील कलाकार होते. विषय छान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं चिन्मय मांडलेकर लेखक आमचे आणि मुग्धा गोडबोले ही जोडगोळी जर लिहित असेल तर ते प्रोजेक्ट करायलाच हवं असं मला वाटत होतं, म्हणून हा शो घेतला मी. वा 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 भीम, थँक्यू. आशिष आणि जुई, तुम्ही काय सांगाल मालिकेविषयी आणि तुमच्या व्यक्तिरेखांविषयी? मी या मुलीचा बाप प्रेझेंट करतोय आणि मुलीचं नेहमी सॉफ्ट कॉर्नर बापाकडे असतो आणि बापाचा सॉफ्ट कॉर्नर मुलीकडे असतो. त्यामुळे तिच्या सगळ्या चुका माफ करणारा हा बाप आहे. त्यामुळे आमच्या दोघांकडनं एक मोठी चूक घडते जी मालिकेमध्ये आता दिसते आणि आता खरी कलाटणी मिळायला लागले, जी तिची आई आता वाघीण बनणार आहे. तुम्हाला पुढे बघायला खूप आवडेल ही मालिका. मी सांगेन माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे सावनी मिरजकर. तर ते आजच्या पिढीचं नेतृत्व करणारं पात्र आहे. मी म्हणेन माझी पहिलीच मालिका आहे आणि इतक्या कमाल सगळ्यांसोबत काम करण्याची संधी मिळते. दिग्दर्शक, लेखक, सहकलाकार, म्हणजे मी खरंच नशीब समजते माझं की इतक्या छान प्रोजेक्टचा मी भाग आहे आणि त्यासाठी मी सोनी मराठी, मनवा मॅम यांना थँक्यू म्हणेन. वा 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 वा. तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती, सोमवार ते रविवार रात्री 10 वाजता ही मालिका लागते. तर एकच रिक्वेस्ट छोटीशी की हास्य जत्रेनंतर चॅनल बदलू नका, पुढे पाहत राहा तुमची मुलगी काय करते. आणि नुकतेच 50 एपिसोड झालेत, 500 एपिसोड्स व्हावेत आणि तुम्हाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळो हीच शुभेच्छा.
मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची, पण त्याआधी तुमची मुलगी काय करतेची टीम आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झाली होती. तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात. खूप धमाल केलीत, आमचं खूप कौतुक केलं, तुमचंही छान प्रमोशन केलं. खूप धन्यवाद आणि मालिकेसाठी खूप शुभेच्छा. तर मंडळी, भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.